तर आज आपण पॅन ठेवलेला आहे। पॅन आपला छान गरम झालाय, तर आपण त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे आणि थोडीशी आपल्याला जिरी मोहरी टाकायची। जिरी मोहरी छान तडतडली की मग आपल्याला थोडी त्याच्यामध्ये हळद टाकायची। नंतर जो आपण बटाटा कट करून घेतला होता तो बटाटा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। बटाट्याची भाजी ही खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा। हे छान हलवून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, थोडं लाल तिखट टाकायचे 2 चमचे, छान परतून घ्यायचे। आपण थोडीशी जरा ओलसरच भाजी करणार आहे ही। आणि हे सफेद तीळ आणि थोडंसं खोबरं मी वाटून घेतलं होतं, ते ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकून घ्यायचे आपल्याला। तर हे छान परतून घ्यायचे। सफेद तीळ खूप छान लागतात, टेस्टी असते, जरा वाटून टाकले की मस्त लागते भाजी आपल्याला। तुम्ही नक्की टाकून बघा सफेद तीळ। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। ही भाजी नक्की तुम्ही करून बघा, खूप छान लागते। त्यात आपण थोडं पाणी टाकून घ्यायचे। शिजायला पाणी लागणार आहे आणि आपल्याला थोडी ओलसरच भाजी ठेवायची, त्याच्यामुळे पाणी आपल्याला टाकायला लागतंय। बघा आपली भाजी रंग पण छान आले आपल्या भाजीला। तर आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि 2 मिनिटं जरा ठेवायचे, नंतर आपण परत बघूया शिजले का। तर आता आपण बघूया आपली भाजी झाली आहे का। भाजी आपली झाली आहे, छान शिजली, बघू शकता तुम्ही। बटाटा मस्त शिजलाय। तर आपण ही भाजी आता काढून घेऊया। तर आपली भाजी आता झालेली आहे बघा। कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट करून। कोणाकोणाला आवडते बटाट्याची भाजी, ओलसरच केली मी लपथपीत, छान वाटते बघा।